नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत मस्त अशी गवारीची चमचमीत भाजी आणि खूप मस्त होते। एकदम सोपी रेसिपी आहे, घरच्या साहित्यामध्ये होणारी आहे। चला रेसिपीला सुरुवात करूया। इकडे सर्वप्रथम मी गवार घेतले, चांगली स्वच्छ धुवून नीट साफ करून घेतली। इकडं बाकीचं त्यासाठी लागणारं साहित्य तर इकडं आहे ना, कढई गरम केली, त्याच्यामध्ये गवार आहे ना छान अशी भाजून घ्यायची। तेल वगैरे टाकायचं नाही, अशीच भाजून घ्यायची जोपर्यंत गवारला काळे डाग वगैरे पडत नाही तोपर्यंत ती छान अशी भाजून घ्यायची। तर मी तशा प्रकारे भाजून घेते आणि याने चव खरंच खूप अप्रतिम लागते गवार भाजून। गवार वगैरे आता मस्त त्याला डाग वगैरे पडलेत। आता ही काय करते, एका भांड्यामध्ये काढून घेते आणि छान अशी मग फोडणीला आता गवार देऊया। इकडे कढईमध्ये मी तेल गरम केलेलंच आहे, तर त्याच कढईमध्ये जिरं मोहरी टाकलं आणि कांदा टाकला आणि कांदा टाकून छान असं भाजून घ्यायचं। कांदा जोपर्यंत गोल्डन ब्राऊन होत नाहीत ना तोपर्यंत ते भाजूनच घ्यायचा। आता मी तीच कढई घेतली। आता जास्त काही कढई वगैरे आपण भरवत बसायची नाही, एवढी काही खराब झाली नाही, गवारीच फक्त भाजून घेतली। चला कांदा वगैरे छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आता हा भाजून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं टाकणार आहे ते म्हणजे हे लसूण, खोबरं, कोथिंबीर आणि कढीपत्ता याचं वाटण। हे वाटण स्किप करू नका, तुम्ही टाका, खूप सुंदर लागते याच्यामुळे चव। नाहीतर तुम्ही गवारीची भाजी बनवायची असेल तर तुम्ही असंही कांदा टाकून बनवू शकता, पण हे वाटण टाका, याने चव अप्रतिम लागते। आता चला इकडे छान माझा मसाला भाजून झाला आहे। इकडे मी याच्यामध्ये टाकणार आहे गरम मसाला। हे सगळे सुके मसाले आहेत। गरम मसाला टाकून घेते, तुमच्याकडे जर धना पावडर असेल तुम्ही टाका। नंतर टाकलं आहे काळं तिखट आणि इकडं आहे पाव चमचा हळद। चला आता हे सगळं सुके मसाले टाकले, आता हे सगळं मी आता छान असं मिक्स करून घेते आणि कलर बघू शकता याला नंतर कसा आहे, तेल वगैरे छान सुटतं। आणि इकडं आहे ना, तर आता गवार आहे तर ती छान अशी मी त्याच्यामध्ये टाकले आणि छान असे आता हे करून घेते, परतून घेतले। सगळा मसाला वगैरे आहे ना त्या गवारला लागला पाहिजे। छान असं माझं झालं आहे सगळं मिक्स करून। नंतर मी याच्यामध्ये आता पाणी ओतणार आहे, जेवढी गवार बुडेल तेवढंच पाणी ओतायचं। गवार कोवळे असते त्यामुळे ते शिजते लगेच। तर इकडं जेवढी गवार बुडेल ना तेवढंच मी पाणी टाकलं आहे। आता चला याच्यामध्ये टाकूया चवीपुरतं मीठ आणि छान असं गवार आहे तर ती उकळी फुटून देऊया तशीच आणि छान अशी शिजवून घेऊया। तर बघू शकता पाणी पण मी जेमतेमच टाकलं आहे। तर माझा आहे तर ते एक ग्लास माझं पाणी बसलं आहे त्याच्यामध्ये। आता उकळी फुटली, उकळी फुटायच्या आधी त्याच्यावर शक्यतो झाकण नाही ठेवायचं, उकळी फुटल्यावर झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून बघू शकता पाणी थोडंसं आहे ना आटलं आहे पाणी त्यातलं। आणि पाणी आटलं की नंतर याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे महत्त्वाचं ते म्हणजे शेंगदाण्याचं कूट। शेंगदाण्याचा कूट आहे तो आपल्याला 2 ते 3 चमचे टाकायचं आहे। शेंगदाण्याचा कूट टाका नक्की, कारण विसरू नका, कारण याने चव खूप मस्तच लागते। तर बघू शकता छान असं मिक्स करून घेतलं। शेंगदाण्याचा कूट टाकल्यावर आता गवार बऱ्यापैकी शिजले, 10% राहिलेली असते तर ती काही अशीच वाफेवर म्हटलं तर शिजू शकते। तर आता चला पाणी आटत चाललं आहे तोपर्यंतच कोथिंबीर टाकून घ्यायची आणि छान अशी कोथिंबीर टाकली की नंतर हलवून घ्यायचं। आता हे आहे तर असंच ओपन ठेवायचं आणि त्यातलं पाणी जेवढं राहिलं तेवढं आटवून घ्यायचं। तर बघू शकता बऱ्यापैकी ह्यातलं पाणी आहे तर ते छान आटलं आहे आणि चमचमीत अशी भाजी तयार झालेली आहे। अगदी कमी साहित्यामध्ये, घरगुती साहित्यामध्ये ही भाजी तयार झालेली आहे आणि एकदम चमचमीत। तर दिसताना पण किती छान दिसते, खाताना पण तशीच लागते ही गवारची भाजी आणि एकदम झटपट होते, एकदम पटकन होणारी भाजी आहे। मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता, ऑफिसच्या डब्यासाठीही देऊ शकता, आवडीने खातील। 1 चपाती काय 2 चपाती जास्त खातील असं। चला तर ही होती आजची रेसिपी गवारीची भाजी आणि एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे। कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला मात्र विसरू नका। बाय।